भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये अनोळखी व्यक्तीने 65,600 रुपयांची फसवणूक केली आहे। पहिल्या घटनेमध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डफरीन चौकातील एटीएम सेंटरमध्ये फिर्यादी जयश्री राजू कोळी वय 32 राहणार न्यू तिरेगाव फॉरेस्ट यांनी नणदेचा मुलगा उदय कोळी यास पैसे काढण्यासाठी पाठवले होते। त्याचवेळी एका अनोळखी इसमाने उदय याचे लक्ष विचलित करून कोळी यांच्या एटीएम कार्डवरून राजू मोहम्मद याच्या नावावर 27,000ची रोकड पाठवली। खात्यातून पैसे वर्ग झाल्याचा मोबाईलवर संदेश आल्यानंतर ही बाब उघडकीस आली। दुसरी घटना त्याच एटीएम सेंटरमध्ये 20 मिनिटांनंतर घडली। चन्नप्पा गुरप्पा ओडगी वय 58 भूषण नगर भाग 2 हे पैसे काढण्याकरता एटीएम सेंटरमध्ये गेले। त्यावेळी फिर्यादीने तेथे उभ्या असलेल्या इसमास पैसे काढण्यासाठी मदत करण्यास सांगितले। त्यावेळी त्याने एटीएम मध्ये पैसे नाहीत असे स्पष्ट केले। त्यामुळे फिर्यादी हे घरी निघाले असता त्यांच्या बँक खात्यावरील 8,300 रुपये राजू मोहम्मद या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा संदेश मोबाईलवर आला। या दोन्ही घटनांबाबत सदर वदार पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास फौजदार कोकरे करीत आहेत। तिसरी घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेतील एटीएम सेंटरमध्ये घडली। संतोष कल्लप्पा कोरे वय 36 राहणार नानच तालुका उत्तर सोलापूर हे एटीएम सेंटरमधून पैसे काढत असताना अनोळखी इसम आतमध्ये आला व त्याने मी तुम्हाला पैसे काढून देतो असे सांगून हात चलाखी करून फिर्यादीच्या बँक खात्यावरील 10,300 रुपये राजू मोहम्मद याच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून फसवणूक केली। चौथी घटना त्याच एटीएम सेंटरमध्ये 1.5 तासाच्या फरकाने घडली। फिर्यादी कल्याणी तात्याराव बबले राहणार त्रिमूर्ती नगर विजापूर रस्ता हे एटीएम सेंटरमध्ये पैसे काढत असताना तेथे अगोदरच एक इसम थांबला होता। एटीएम मशीन मध्ये पैसे नसल्याने फिर्यादी हा आपले कार्ड काढून दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता तेथे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या खात्यावरील 20,000 रुपये सुरेश श्रीनिवास जक्का लोलू यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून फसवणूक केली आहे। या दोन्ही घटनेची नोंद फौजदार चौडी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप करीत आहेत।